या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल, विजापूर रोड, सोलापूर। सोलापूर येथील लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी शिळगी मित्रनगर शाखेच्या कर्ज मंजुरी करणाऱ्या अधिकारी व कर्जदाराविरुद्ध 5 कोटींची फसवणूक केल्याची तक्रार फिर्यादी जमीनदार विकास विरय्य गुत्तेदार राहणार लँडमार्क सिव्हिल लाईन सोलापूर यांनी जोडभावी पोलीस ठाण्यात दिली आहे। 12 फेब्रुवारी 2016 ते 30 मार्च 2017 या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे। कर्जदार कुलभूषण वासुदेव गुत्तेदार आणि बँकेचे अधिकारी यांचा गुन्हा नोंदवल्यामध्ये समावेश आहे। पोलीस सूत्रांनुसार लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या शिळगी मित्रनगर शाखेचे कर्ज मंजूर करणारे अधिकारी व कर्जदार कुलभूषण वासुदेव उपलब्ध यांनी नमूद कालावधीत 1,95,00,000 रुपयांचे कर्ज घेतलं होतं। व्याजासह ती रक्कम 5 कोटीवर पोहोचली आहे। त्या दोघांसह सोसायटीचे संचालकांनी आपल्यासह सुभाष जाधव यांची फसवणूक केल्याची फिर्याद विकास गुत्तेदार राहणार लँडमार्क सिव्हिल लाईन सोलापूर यांचे म्हणणे आहे। या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून फिर्यादीत म्हटलं आहे की संशयित आरोपी कुलभूषण उपलब्ध व संबंधित कर्ज मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मिळून सोसायटीतून 12 फेब्रुवारी 2016 रोजी 1,95,00,000 रुपयांचे कॅश क्रेडिट कर्ज घेतले होते। 30 मार्च 2017ला या कर्जाची मुदत संपली। ती रक्कम आता व्याजासह 5,4,29,990 रुपये झाली। कर्जासाठी जमीनदार असलेल्या जबाबदार धरून सोसायटीने त्यांना लेखी नोटिसा दिल्या आहेत। मात्र कर्ज घेताना जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी जमीनदाराच्या सक्षम होणे अपेक्षित होते, मात्र सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी तसे झाले नाही, असे फिर्यादीत म्हटलं आहे। या प्रकरणाचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे फौजदार मोहन पवार हे करीत आहेत।